योगागायनी क्लासिक सर्वांनी शांततेचं सहकार्य करायचंय। थोड्याच वेळात आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। मागे विद्यार्थ्यांनी शांत राहायचंय। शिक्षक प्रतिनिधी लक्ष ठेवायचे विद्यार्थ्यांकडे। आज आपल्या देशाला 70 तरी पूर्ण होऊन 78 वर्ष सुरू होतंय आणि हाच आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून गेली 2 वर्ष हा एक उपक्रम भारतातल्या प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक घराघरामध्ये, प्रत्येक शासकीय अशासकीय स्वराज्य संस्थेमध्ये तसेच प्रत्येक घरामध्ये वैयक्तिकरित्या आपण हा अमृत महोत्सव अतिशय सुंदर पद्धतीने आपण साजरा करीत आहोत। तर सकाळीच आपल्या ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचं ध्वजारोहण झालेलं आहे। त्यानंतर हा दुसरा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी आपल्याला आज अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत कर्मानगरीचे वैभव विद्या विकास मंडळाचे सचिव यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा माननीय विलासरावजी घुमरे सर यांचं जोरदार आपण स्वागत करायचंय। त्याचसोबत आपल्याला आपले त्यांचे सहकारी पंड सर यांचं देखील आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय। त्यानंतर आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सन्माननीय आदरणीय प्राध्यापक डॉक्टर महेश निकत सर तसेच त्यांच्या संचालिका सहचारिणी माननीय अश्विनी निकत मॅडम यांचं देखील आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं। आभाळी तिरंगा ज्यावेळेस असतो त्यावेळेस हृदयात नव्हे तर तळामनातून आपल्या रक्ताची पातळी जास्त वेगाने धावते आणि खऱ्या अर्थानं देशभक्त आणि खऱ्या अर्थानं या भारतभूमीचा पुत्र म्हणून आपण स्वतःला म्हणून घेतो आणि म्हणूनच आज या सळसळत्या अंगाराला या जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या या देशाचा आज स्वातंत्र्य दिन अतिशय सुंदर पद्धतीनं पूर्ण भारतभर नव्हे तर अनेक देशांमध्ये देखील हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपले भारतीय लोक आपल्या देशाचा मान अभिमान स्वाभिमान अशा पद्धतीने आपण जागृत ठेवून एक खरे भारतीय नागरिक म्हणून आपण खऱ्या अर्थानं आपल्या संविधानानं फ्रॅटर्निटी इक्वॅलिटी लिबर्टी अशा प्रकारे स्वातंत्र्य समता बंधुता आणि अखंडता ठेवण्याचं कार्य हे आपल्या सर्वसामान्य जनतेच्या हातावरती सोपवलेलं आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा मी 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून घ्यावं। कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही मांगल्याने होत असते आणि याच पद्धतीनं या मंचावरती कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे संस्थापक अध्यक्ष संचालिका यांच्या स्वहस्ते या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन पार पडत आहे। तिळातिळाने फुलते समयी वातीने होतो दीप प्रज्वलन तिळातिळाने जळत राहते वात प्रकाश तिचा पडतो जगभर आणि अशाच प्रकाशाची सावली असाच प्रकाश हा आपल्या संस्थेवर कायम हस्तरूपी वरदरूपी अनुभवरूपी असावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा सर्व प्रमुख पाहुण्यांना प्रमुख पाहुण्यांना आपण स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो। पुन्हा एकदा छोटीशी ओळख करून देतो। आपल्याला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले सन्माननीय
कर्मानगरीचे वैभव विलासरावजी घुमरे सर, विद्या विकास मंडळाचे सचिव, तसेच आपल्याला लाभलेले आहेत ते विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष माननीय सन्माननीय पंड सर यांना, यांचं अनुमोदन लक्षात घेऊन आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. पण त्या अगोदर कोणताही कार्यक्रम आशीर्वाद रूपी, अनुभव रूपी हस्तक्षेपातून कधीच पूर्ण होत नाही. त्याच पद्धतीनं आपल्या ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट या परिवारामध्ये आल्याबद्दल त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं अशी मी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर महेश निकल सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे, त्यांचं स्वागत करायचं आपल्या ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये पदार्पण केल्याबद्दल. जोरदार टाळ्यांनी आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष माननीय फंड सर यांचा देखील आपण इथं सन्मान करत आहोत. त्यांनी देखील त्यांचा सन्मान स्वीकारावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आपण सर्वांनी. यानंतर सकाळपासून विद्यार्थी इथं सकाळचं ध्वजारोहण असेल, त्याच्यानंतर हा कार्यक्रम असेल, तर याची आतुरतेने वाट पाहत आहे. तर सर्वांची उत्सुकता आहे. तर जास्त वेळ न घेता मी आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावं आणि विद्यार्थ्यांना थोडं मार्गदर्शन करावं. आदरणीय विलासरावजी घुमरे सर, जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं पुन्हा एकदा आपण करायचं. ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या वतीने आज आपल्या इथे 15 ऑगस्ट हा साजरा होत असताना सहज आपल्या तुम्हाला मुलांना नाही पण आमच्या या दृष्टीने भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तितक्या दिवसाचा कालखंड आमच्या डोळ्यापासून जातो. तुम्ही नशिबान आहात, कारण तुम्हाला एवढ्या कमी वयामध्ये आपल्या भारताची प्रगती बघण्याचं तुम्हाला फार मोठं भाग्य लागतं. आणि त्याला अनुसरून आज आपल्या ग्लोबल इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष निकल सर, त्यांच्या सौ मॅडम, माझ्यावर आलेले आमच्या संस्थेचे विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य खंड सर आणि विद्यार्थी मित्र. वास्तविक आज 15 ऑगस्टच्या दिवशी किंवा 26 जानेवारीच्या दिवशी तुमची मानसिकता जास्त काय ऐकून घ्यायची नसती. आताच मॅडमने सांगितलं की सकाळपासून तुम्ही ह्या सगळ्या प्रक्रियेत आहात. पहिला मी प्रश्न विचारला किंवा तुमचं नाश्ता जेवण वगैरे काय झालंय, कारण ते जर काय असेल तर थोडंफार ऐकायला वाटतं ना. त्याला केव्हा यांची सभा संपती आहे आणि आपलं आपलं कामाला लागतो हे वाटण्याची दिवस असतात. म्हणजे विद्यार्थी लक्षात घ्या, तुम्ही एका सेपरेट एका इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही आता तुमचा सहभाग आहे, तुम्ही शिकत आहात. तुमची विद्यार्थी संख्या 250 आहे असं सरांनी सांगितलं. त्याच्यामुळे प्रत्येक मुलावर संस्थापक असून सगळ्या प्राध्यापकांचं अत्यंत बारकाईने लक्ष असतं. हे लक्ष यासाठी की आपल्या मुलाला, आपल्या इन्स्टिट्यूटचा मुलगा पुढे जाऊन त्याच्या आयुष्यामध्ये जे काही तुमचे क्षेत्र ठरले असतील, आता वेगवेगळे तुमच्या ब्रँचेस आहेत, त्या ठिकाणी त्याचं करिअर बांधण्यासाठी त्याची फार मोठी एक प्रकारची त्या पाठीमध्ये तळमळ असते, लक्ष असतं. आता ह्या गोष्टी आम्ही यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करताना आम्हाला त्रास होतो. 3500 विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थ्यांचं वेगळं. आणि ज्या वेळेला इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला ज्या वेळेला सिलेक्शन करून तुमच्या पालकांनी ज्या वेळेला हा निर्णय घेतलेला आहे, थोडंफार तुम्ही घरी खाऊन पिऊन सुद्धा असता, तुमचा अभ्यास चांगला, स्कोर चांगला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या मुलांना कोच करायला काही जास्ती आवडत नाही. परंतु तुम्हाला खऱ्या अर्थाने आता अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थ्याला 10वीला, 10वीचा विषय काही काही दिवसांतच होता, 12वीच्या विद्यार्थ्याला 95% मार्क पडले, 96% मार्क पडले असं ऐकून घेतल्यानंतर
आमच्या सारख्याला ते थोडं आपण म्हणतो पर्सेंटेजला किती पॉईंट कमी पडले, कारण तुमचं शिक्षण इतक्या पॉईंटवर आणि इतकं फार मोठ्या पद्धतीचं स्पर्धात्मक झालं. त्याच्यामुळं आज सिलेक्शनच्या वेळेला आता ते आपले वेगवेगळे ब्रँचेस आहेत, वेगवेगळे रिझर्वेशन आहेत, वेगवेगळ्या कॅटेगरीत आर्टिकल तो भाग वेगळा. परंतु आपण ज्या कॅटेगरीमध्ये जाणार आहोत त्या कॅटेगरीमध्ये आपण पात्र होण्यासाठी किती कष्ट करावं लागतं तुम्हाला विद्यार्थ्यांना आता चांगल्या प्रकारे कळतं. मी त्याला लहान मुलं दिसल्यानंतर मी आधी विचारलं, नेमकं मला वाटलं 11वी 12वी तुमचे क्लासेस असतील. 8वी 6वी 6वीपासून काही मुलांचे ऍडमिशन आहे. तर एक लक्षात घ्या, तुम्हाला 6वीपासून टू द पॉइंट आणि ट्रॅक मध्ये जायची सवय लागल्यानंतर निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये पुढे झाल्यानंतर एक 100% ठरणार. कारण अशा हिंडाळ्यात टिकत असताना अभ्यासाची पद्धत आणि त्यानंतर आपण स्वतःची पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करायची, स्वच्छतेला किती महत्व द्यायचं, शिक्षकांना रिस्पेक्टला किती महत्व द्यायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या वयात आम्ही करत आहे. आज आपली भारतातली फार मोठी शिक्षण व्यवस्था एक वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या नवीन तिथं प्रयोग होत आहेत आणि काही गोष्टी मागे पडतात. त्याच्यामुळं आजची शिक्षण व्यवस्था ज्या रुटीनमध्ये आहे, कदाचित 6वीचे पोरं 12वी हे होईपर्यंत काय सिलेबस असेल आणि काय चॅलेंज असेल ते आता कुणीच सांगू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही ह्या वयात लक्षात ठेवा, खेळाविषयी वाद नाही आहे. कारण सर तुम्ही एवढं काय जर असलं, तुम्ही जरी ह्यांना कॉन्टॅक्ट ठेवत असला आमच्या ग्राउंडवर मुलं घेऊन या. मुलांना शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याशिवाय तुमची बुद्धीची जी कुवत आहे ती वाढत नाही. त्याच्यामुळे मुलांनी जो तुमचा शेड्यूल असेल, काय होतं 12वीला गेल्यानंतर तुम्ही शेड्यूल पाहताय, पहाटे 4ला उठायचं, 5ला अमुक दमुक हे करतं, त्यावेळेला एका वर्षामध्ये तुमच्या शारीरिक एवढा ताण पडतो. त्याच्यामुळं तुमचा अभ्यासाच्या ज्या क्षमता आहेत बुद्धीच्या, त्या क्षमतेला एक प्रकारचं एक ओझं होऊन जातं. हे जर तुम्ही 5वी 6वीच्या विद्यार्थ्यापासून तुम्ही ही कॅपॅसिटी सहन करायची तयारी त्यासाठी मुलांनो, अलीकडं मला तर फार 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 लहान मुलं दिसायला. कारण काय झालेलं आहे, आमच्या वेळेला आमची त्यावेळेला शारीरिक म्हणजे उंची बाकी सगळ्या गोष्टी आणि तुम्हाला हे जर प्रकार झालेला ना, त्याच्यासाठी व्यायाम आणि आहार ह्या दोघांचं बॅलन्स केल्यानंतर तुम्ही जो अभ्यास करणार आहात किंवा तुम्हाला जे समाज बघायचा आहे, सर्व लोकांना रिस्पेक्ट द्यायचा आहे आणि एक प्रकारचं चांगलं एक अनुकरण होतं. त्यामुळे मुलांनो, अभ्यासाबरोबर आपली स्वयंशिस्त पाळा, त्यानंतर आपल्याला एकमेकाला रिस्पेक्ट द्यायची एक सवय लावा. वर्गामध्ये मुलगा असो मुलगी असो, त्याला आपली फ्रेंडशिप करताना त्याच्या मर्यादा पाळा. कारण ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हे तुमची लागलेली शिस्त नेमकं तुमच्या पुढच्या आयुष्याला अत्यंत ते अनुकूल होणार आहे. त्यामुळं थोडंफार मी तुम्हाला बोलत असताना वाटलं एवढं सांगावं नाही, कारण आपल्याला सर नाही सर जपानची शैक्षणिक पद्धती आम्ही चर्चा करतो वेगळी प्रकारची. जपानमधला किती शिस्त त्यामध्ये ते राष्ट्रात विभाग सांगत बसत नाही, परंतु त्या ठिकाणी मुलांना वयाच्या 10व्या वर्षापर्यंत कुठलाही सिलेबस हा विषय त्यांना त्या काळामध्ये राष्ट्राचं प्रेम, आईवडिलांवर प्रेम आणि शिक्षका हे सगळ्या विषयी आपल्याला आदर आणि जे करायचे ते स्वतः करा. सुरुवात त्यांचे वर्ग वगैरे जे आहेत ते स्वतः मुलं स्वच्छ करतात. ते बाथरूम असू द्या, स्वच्छता गृह असू द्या, तिथं पण त्यांच्याबरोबर शिक्षक आणि प्राचार्य धाडून घेतात आणि त्याच्यामुळे त्या मुलांना एक प्रकारची सवय लागते आणि 10व्या वर्षी त्या मुलांना थोडी समज आल्यानंतर मग त्यांना सगळ्या गोष्टी हे दाखवत असताना त्यांना प्रॅक्टिकली आपल्याकडे काय व्हायला लागले थेरॉटिकली असं प्रॅक्टिकल असतं. तर हे कसं आपण जर तुम्ही आता समाज अभ्यासाचा अभ्यास करत असताना त्या पद्धतीने आपल्या इन्स्टिट्यूट मुलगा अष्टपैलू व्हावं अशा दृष्टीने मी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने सूचित करतोय.
कारण तुमच्या मनात ते अपेक्षित आहे. मी म्हटलं तुम्हाला, मी काही गोष्टी आम्ही कॉलेजमध्ये करू शकत नाही. विद्यार्थी संख्या जास्त असते, वेगवेगळ्या पद्धत असतात. तर त्यामुळं तुमच्या देखील दृष्टिकोनाला पोरगा चांगल्या प्रकारे पुढे समाजामध्ये जर नाव आणि इथं जे आज 15 वर्ष आहे तुमच्या इन्स्टिट्यूटला पोरगा डॉक्टर इंजिनियर झाला म्हणजे ते आम्हाला हात पोचले असं नाहीये. ज्या ज्या क्षेत्रात जाईल त्या क्षेत्रामध्ये आपण पहिल्या कमीत 10 मध्ये काउंट झालं पाहिजे. तुमची शारीरिक प्रकृती ह्या पोराने आपल्या 15 वर्ष ह्याला वाटलं पाहिजे. त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी 12वी चांगल्या सायन्स मार्काने पास झाल्यानंतर मी नेव्हीमध्ये जाईल, एअरफोर्समध्ये जाईल आणि मला त्याच्याविषयी अभिमान वाटेल. अशा पद्धतीने तुम्हाला 10वी 12वीच्या नंतर फार मोठ्या ब्रँचेस आहेत. एक डोक्यात घेऊन बसा, प्रत्येकाच्या पालकाला वाटतं माझा पोरगा डॉक्टर व्हावा. पण आता डॉक्टरची संख्या, इंजिनियरची संख्या, प्रत्येकाचे जे पार्ट वाईज एक स्पेशलिस्ट डॉक्टर चाललेला. त्याबरोबर आपलं देशप्रेम लक्षात ठेवा, देशाविषयी काहीतरी करण्याची आपली प्रवृत्ती ठेवा. आज ह्या 15 घटका निमित्त तुम्हाला मी सांगू इच्छितोय. आणि परत एकदा बाबांना मी कळकळीत सांगतो, तुम्हाला शुभेच्छा देताना अत्यंत प्रामाणिकपणे सांगते, तुम्ही तुमच्या एक स्वतःचा सेल्फ असेसमेंट करा, त्याच्याबरोबर अभ्यास आणि सामाजिक जोड घाला. एवढं सांगून जय धन्यवाद. धन्यवाद सर. खऱ्या आयुष्यामध्ये अष्टपैलू असणं आणि त्या दृष्टीने आपली वाटचाल करणं हे अतिशय सूचक असं विधान आपण आमच्या संस्थेला अर्पण केलं, त्याबद्दल धन्यवाद. पण दुसरं महत्त्वाचं सांगायचं सर की आपल्या या शाळेमध्ये जो 5वी 6वी जो पाया समजला जातो 6वी 7वी, त्या पण विद्यार्थ्यांनी आमच्या शिष्यवृत्तीमध्ये आपलं गौरवित यश निर्माण केले. त्याच्यानंतर आमचा एक विद्यार्थी पहिल्याच वर्षामध्ये वैद्यकीय क्षेत्रात रशिया अशा भल्या मोठ्या देशामध्ये जाऊन तो आज वैद्यकीय सेवा क्षेत्रामध्ये तो उतरलेला आहे. ही पण एक अभिमानाची गोष्ट आहे. त्यानंतर आमच्या शाळेचे विद्यार्थी स्पोर्ट्समध्ये पण बिलकुलच मागे नाही आहेत. 2 विद्यार्थी तालुका लेवलला, जिल्हा लेवलला तसेच राज्य पातळीवर पण ते गेलेले आहेत. तर अशा पद्धतीने पूर्ण स्पर्धा असेल, शालेय शिक्षण असेल, समाजसेवा असेल, वैद्यकीय सेवा, प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही आमचं 100% देण्याचा नेहमीच प्रयत्न करू. एवढं बोलून मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करतो. त्यांचा आभारी आहे की त्यांनी एवढा सुंदर वेळ आपणास दिला. इतकं सुंदर तुम्ही आलात. या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं शोभा आली. आणि जास्त वेळ न घेता पुढील कार्यक्रमास मी सुरुवात करतो आणि पाहुण्यांना खाली स्थानापन्न होण्याची विनंती करतो. धन्यवाद. कार्यक्रमाची सुरुवात ही श्री गणेशाने होते आणि तेच एक सुंदर अप्रतिम एक क्लासिकल नृत्य घेऊन येत आहे इयत्ता 11वीची विद्यार्थिनी कुमारी धनश्री जगताप. जोरदार टाळ्याने आपण तिचं स्वागत करायचं आहे. बसून घ्या सगळे. म्युझिक.
वीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि स्वागत करायचं. अतिशय सुंदर असं नृत्य या ठिकाणी सादर केलेलं आहे. यानंतर स्पर्धा क्रमांक 2 इयत्ता 11वी विद्यार्थिनी तयार आहात का? कटारिया शहा सॉरी. चला पुन्हा एकदा आपल्या भारतीय संस्कृतीचं दर्शन आपल्याला या माध्यमातून होणार आहे. जोरदार गाणे आपण स्वागत करायचंय. शहा इयत्ता 11वीतील विद्यार्थिनी. सॉन्ग रेडी आहे का? स्टार्ट. अप्रतिम अशा या विविधतेने नटलेल्या भारतामध्ये या विविध संस्कृतीचा प्रकार, विविध कौशल्य आणि विविध जनसंख्या, विविध समुदाय, असंख्य समृद्धतेने नटलेला हा भारत देश आणि त्यापैकी हे एक आदर्श एक कथकचे नृत्य प्रकार. यानंतर पुढील गाणं घेऊन येत आहे इयत्ता 9वीतील विद्यार्थी आदित्य पोळ. तयार आहे का विद्यार्थी? चला. तर यापुढील गाणं घेऊन येत आहे जलवा जलवा इयत्ता 9वीतील विद्यार्थी आदित्य पोळ. रेडी?
बालक बालक थाम लो दिल को सब ये ज़मीं चूम कर सब कहो झूम कर ऐ वतन जान 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 मन ये समा ये बहार दिल विदा जान सा ऐ वतन जान 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 मन ये समा ये बहार दिल विदा जान सा
इश्क यारों का कहना, ये देश है दुनिया का कहना। मेरा जूता है जापानी, हिंदुस्तानी से लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। मेरा जूता है जापानी, हिंदुस्तानी से लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। जोरदार अपना सीना ताज चले, हंसते
कुछ करिए नस नस में खो दे कुछ करिए नस नस में खो दे पतंगों में मिट्टी उमंगों में खेलों के मेलों में बरखा की रेलों में गन्नों के नीचे में खच्चर में छींटों में मुंडों को नीलों में सत्ता के नीलों में कैसे जा सकती है?
पति की शान से बड़ी एक और शान नहीं। आपने कैसे बना कुछ अपना है तुझे आजमा, दुनिया से जाके बोल दो, ऐसे जानो रे साथियों, दुनिया की आंखें खोल दो, Dance away, anytime. Dance away, anytime. Oh, dance away, anytime. Oh, dance away, anytime. Yeah.
हम बिना जन्नत साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों अतिशय रोमहर्षक सुंदर असं नृत्य केलेलं आहे. येत्या नववीच्या विद्यार्थिनीसाठी आपण पुन्हा एकदा टाळ्यांनी त्यांचं कौतुक करायचं आहे. जहाँ जाते हैं छा जाते हैं हर दिल को ये भा जाते हैं जहाँ जाते हैं छा जाते हैं हर दिल को ये भा जाते हैं वो इश्क वतन से या हुस्न से ये करते हैं तो निभाते हैं हर बात में नंबर वन इंडिया इंडिया शेर वतन से या हुस्न से ये करते हैं तो निभाते हैं हर बात में नंबर वन इंडिया इंडिया शेर इंडिया 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 शेर और गांधी गांधी जोश जी गया जी चला भी गोली बम इंडिया इंडिया शेर इंडिया 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 शेर
सबसे आगे होंगे अफसोस नहीं जो तेरे लिए सौ दर्द से महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी ये रहे ना रहे तेरी मिट्टी
अतिशय सुंदर असं यहाँ अपनी भी थोड़ी अदा थोड़ा अंदाज ऐसे हैं चाहे कैसे हैं अरे जो भी है जैसे हैं टूटे हम नाज हमको ये जमाना हमको आजमाना हम कहते हैं हमको प्यार से हम इंडिया कहते हैं हमको प्यार से यार से यार से कहते हैं हमको प्यार से दीना वाले सुनते उनके प्यार से दीना वाले सुनते हाल से दीना वाले इंडिया